तर आज 13 तारीख होती आणि आम्ही निघणार होतो नागपूरला जायला. जसं की आम्ही बेबी शॉवरसाठी आईकडे आलेलो होतो आणि बेबी शॉवरचा प्रोग्राम झाला. बरेच दिवस आम्ही एन्जॉय सुद्धा केला आणि आज आम्ही नागपूरला निघणार होतो. सकाळची वेळ होती आणि लवकरात लवकर उठलो कारण 6:40ला पुलगावरनं इंटरसिटी पकडायची होती. सो म्हणून मग इकडे वातावरण बघा किती छान आहे सकाळचं आणि सकाळी सकाळी उठले म्हणून चला म्हटलं वातावरणाचा शूट घ्या. आईसुद्धा उठली आणि सगळे उठलेले होते कारण जायसाठी आम्हाला बाय करायला. त्यासाठी आम्ही ऑटो बोलवला होता आणि ऑटोमध्ये बसलो आणि आईला आणि बाबाला बाय करून आम्ही तिथनं निघालो. काय झालं ना, ऑटोवाला जरा लेटच आला होता कारण हा ऑटोवाला दुसऱ्या गावावरून येणार होता. सो म्हणून लेट आला होता आणि आम्हाला बिलकुल आयडिया नव्हती की इंटरसिटी मिळते की नाही कारण धावपळ तर बिलकुल होत नाही माझ्याकडनं. सो असं करत आम्ही आलो पुलगावला आणि तिथे माझ्या सासूबाई आल्या भेटायला आम्हाला. त्यांनी आम्हाला बाय केला आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि मग आम्ही एकदाच निघालो. तर सो आम्हाला फायनली इंटरसिटी मिळाली आणि असं करत करत जर्नी एन्जॉय करत आम्ही पोहोचलो नागपूरला. आता एवढा वेळ ट्रॅव्हल केल्यानंतर भूक तेवढी जाम लागली होती. मग स्टेशनला उतरून सगळ्यात आधी डोसा खाल्ला आणि कॅब बुक करून घरी जायला निघालो. सकाळपासून ट्रॅव्हल करत असल्यामुळे डोळ्यामध्ये एवढी झोप होती आणि थकवा सुद्धा होता. आणि परत एक महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरने सुद्धा मला मनाई केलेली आहे ट्रॅव्हल करायला 8 मंथमध्ये. सो आता 8 मंथ स्टार्ट होईल म्हटलं म्हणून आपलं घरी आलेलं बरं. तर मग आम्ही असं करून घरी पोहोचलो. काही क्लिनिंगचे कामं केले. बॅगसुद्धा अनपॅक करायच्या होत्या. म्हटलं चला नेक्स्ट डेला करणार आणि नागपूर टू पुलगाव ट्रॅव्हल ब्लॉग सुद्धा आलेला आहे. तर नक्की बघा. चला भेटूया येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.